7 मे 2025च्या दुपारी भारतीय सैन्य दलाच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भारत देशाला ऑपरेशन सिंदूरची पूर्ण माहिती दिली। 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी मिळून पाकिस्तानवर एकत्रित हल्ला केला होता। 7 मेच्या पहाटे साधारण 1 ते 1.5 वाजेच्या दरम्यान आपलं भारतीय सैन्य सज्ज होतं ऑपरेशन सिंदूर पूर्ण करायला। हो, नाव ऐकायला जरा सौम्य वाटेल, पण कृती मात्र एवढी जोरदार होती की पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या तब्बल 9 ठिकाणांवर अचूक हल्ला झाला। हे ऑपरेशन एका कारणासाठी होतं। 22 एप्रिलला पहलगाममध्ये जे झालं त्या हल्ल्यात मरण पावलेल्या 25 भारतीय नागरिकांना आणि एका नेपाळी भावाला ही खरी श्रद्धांजली होती। आणि हे फक्त सैन्य पातळीवर झालं असं नाही, भारत सरकारनं धोरणात्मक पातळीवर सुद्धा इतके निर्णय घेतलेत की पाकिस्तान आता अक्षरशः कोंडीत आलाय। आता 22 एप्रिल 2025ला पहलगाममध्ये जो हल्ला झाला ती काही एक ब्रेकिंग न्यूज नव्हती, ती होती भारताच्या संयमाची कसोटी। आणि या हल्ल्यामागे कोण? पुन्हा एकदा पाकिस्तानातून घुसलेले दहशतवादी। पण यावेळेस मात्र भारत शांत बसला नाही। झिया उल हक यांची ती जुनी घोषणा आठवते का? 1000 जखमांनी भारताला रक्तबंबाळ करा। पण मित्रांनो, वेळेचं चक्र फिरलं। आता तीच घोषणा पाकिस्तानवरच बुमरँग झाली। आपलं सरकार स्ट्रॅटेजिक पातळीवर एक निर्णय घेऊन पाकिस्तानला एकटं पाडतंय। तर भारत सरकारने 22 एप्रिलपासून पाकिस्तान विरोधात कोणकोणती पावलं उचलली ती आपण एक करून पाहूया। नमस्कार, मी दीपक गायकवाड, तुम्ही पाहताय मराठी मिरर। हल्ल्यानंतर भारताने सगळ्यात आधी 1960चा सिंधू पाणी करार स्थगित केला, जो जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला एक महत्त्वाचा पाणी वाटप करार होता। स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने आपल्या विरुद्ध 1947-48, 1965, 1971, 1999ला कारगिल असे 4 मोठे युद्ध आणि कितीतरी दहशतवादी हल्ले केले। तरी भारताने मानवतेच्या दृष्टीने आतापर्यंत कधीच सिंधू जल करार स्थगित केला नव्हता। पण यावेळी या धोरणात्मक पावलामुळे नदीच्या पाणी व्यवस्थापनावरील सहकार्य थांबवले, ज्यामुळे पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय करारांकडे भारताने आपल्या दृष्टिकोनात बदल केल्याचं दाखवून दिले। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे वाघा अटारी सीमा बंद। भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी आणि नागरी वाहतुकीसाठी एक प्रमुख बिंदू असलेली वाघा अटारी सीमा क्रॉसिंग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। बॉर्डरवर होणारी बीटिंग रिट्रीट परेड देखील स्थगित करण्यात आली। ही कारवाई पाकिस्तानला अधिक एकटं पाडण्यासाठी आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर भारत सामान्य संवाद करण्यास इच्छुक नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यासाठी करण्यात आली। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे राजनैतिक संबंध कमी करणं। भारताने पाकिस्तानशी औपचारिकपणे राजनैतिक संबंध कमी केले आहेत। यामध्ये दोन्ही देशांमधील अधिकृत संवादाच्या पातळीवर लक्षणीय घट करणे, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावणे, वरिष्ठ पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना बाहेर काढणे आणि राजनैतिक संपर्क गोठवणे यांचा समावेश आहे। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं चौथं पाऊल म्हणजे पाकिस्तानी लष्करी राजदूतांना पर्सन नॉन ग्रॅटा घोषित करणं। हे एक दुर्मिळ पाऊल उचलत भारताने अनेक पाकिस्तानी लष्करी राजदूत आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना पर्सन नॉन ग्रॅटा घोषित केलं। त्यांच्यावर हेरगिरीसह राजनैतिक दर्जापेक्षा वेगळ्या असलेल्या इतर कामांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला। यात पर्सन नॉन ग्रॅटा म्हणजे काय, तर हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ अनॲक्सेप्टेबल पर्सन किंवा अनवेलकम पर्सन म्हणजे अशी व्यक्ती जिला आम्ही स्वीकारू शकत नाही। राजनैतिक भाषेत जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या राजनैतिक प्रतिनिधीला पर्सन नॉन ग्रॅटा घोषित केलं तर त्याचा अर्थ असा होतो की तो प्रतिनिधी त्या देशात राहू शकत नाही आणि त्याला तिथून बाहेर पडावं लागतं। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं 5वं पाऊल म्हणजे भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व वैध व्हिसा रद्द केलेत। त्यामध्ये सार्क व्हिसाचा देखील समावेश आहे। सार्क व्हिसा म्हणजे सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन या अंतर्गत मिळणारा एक प्रकारचा विशेष व्हिसा, जो सार्क देशांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आला। सार्क व्हिसा हा एक विशेष पास आहे जो काही विशिष्ट श्रेणीतील व्यक्तींना, उदाहरणार्थ पत्रकार, व्यापारी, राजनैतिक अधिकारी, व्यावसायिक, क्रीडापटू आणि इतर नामांकित व्यक्तींना दिला जातो, ज्यामुळे त्यांना सार्क देशांमध्ये सहज आणि अनेक वेळा प्रवास करता येतो। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं 6वं पाऊल म्हणजे पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद करणं। सर्व पाकिस्तानी व्यावसायिक विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यात आलंय, ज्यामुळे पाकिस्तानच्या विमानांना लांबच्या मार्गाने जावं लागतं। त्यातून इंधन आणि ऑपरेशनल खर्च वाढतो। या कारवाईमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी विस्कळीत होते। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं 7वं महत्त्वाचं पाऊल म्हणजे भारताने पाकिस्तानसोबतचे व्यापार संबंध तोडले। केंद्र सरकारने पाकिस्तानशी औपचारिक व्यापार संबंध पूर्णपणे तोडले आहेत, ज्यामुळे वस्तूंची आयात आणि निर्यात थांबली आहे। जम्मू आणि काश्मीर मार्गे होणारा सीमापार व्यापार देखील बंद करण्यात आलाय। दहशतवादाविरुद्ध भारताच्या या कठोर निर्णयामुळे पाकिस्तानमधील काही क्षेत्रांवर आर्थिक ताण येण्याची अपेक्षा आहे। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं 8वं पाऊल, भारताने शिपिंग संबंध निलंबित केलेत। भारत आणि पाकिस्तानमधील सर्व सागरी शिपिंग मार्ग आणि लॉजिस्टिक ऑपरेशन्स निलंबित करण्यात आलेत। यामध्ये कंटेनर वाहतूक, मालवाहू जहाजे
आणि संयुक्त सागरी व्यवस्था यांचा समावेश आहे। या निर्णयाचा व्यापार आणि बंदर महसुलावर परिणाम होतो। पाकिस्तान विरोधात भारताने उचललेलं नववं पाऊल म्हणजे टपाल संबंध निलंबित केलेत। केंद्राने पाकिस्तान सोबतच्या सर्व टपाल सेवा बंद केल्यात, ज्यामध्ये पत्र, पार्सल आणि राजनैतिक पाऊच यांचा समावेश आहे। याचा नागरी संवादावर परिणाम होतो आणि नियमित राजनैतिक पत्रव्यवहारात व्यत्यय येतो। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व अनावश्यक संपर्क बिंदू तोडून दबाव आणणे आणि द्विपक्षीय विश्वास पूर्णपणे तुटल्याचे संकेत देणे हे या पावलाचे उद्दिष्ट आहे। पाकिस्तान विरोधात भारताने उचललेलं 10वं पाऊल म्हणजे पाकिस्तानी सोशल मीडिया आणि मीडिया कंटेंटवर कारवाई। सरकारने पाकिस्तानी मूळच्या डिजिटल आणि ब्रॉडकास्ट कंटेंटवर कारवाई सुरू केली आहे। यामध्ये पाकिस्तानी न्यूज, यूट्यूब व्हिडिओ, पाकिस्तानी व्यक्तींचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात बॅन करणं, पाकिस्तानी प्रचाराशी जोडलेली सोशल मीडिया पेजेस निलंबित करणं आणि OTT प्लॅटफॉर्मना अशा कंटेंटच्या होस्टिंग विरुद्ध इशारा देणं यांचा समावेश आहे। पाकिस्तान विरोधात भारताने उचललेलं 11वं पाऊल म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल माहिती देणं। भारताने चीन आणि पाकिस्तान वगळता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसोबत बैठका घेऊन दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिका दाखवून दिल्यात। या राजनैतिक प्रयत्नांचा उद्देश हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे आणि सीमापार दहशतवादात पाकिस्तानच्या भूमिकेवर एकमत निर्माण करणे हा आहे। भारताने पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणावरून गोळा केलेले पुरावे आणि गुप्तचर अहवाल सादर केले, जेणेकरून जागतिक स्तरावर आपला मुद्दा मजबूत होईल। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं 12वं पाऊल म्हणजे भारताने 2 जलविद्युत प्रकल्पांमध्ये साठवणूक क्षमता वाढवली आहे। भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत असताना भारत सरकार काश्मीरच्या हिमालयीन प्रदेशातील 2 जलविद्युत प्रकल्पांमध्ये साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी पावले उचलत आहे, अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली। पाकिस्तान विरोधात भारतानं उचललेलं 13वं पाऊल म्हणजे भारताने आशियाई विकास बँकेला पाकिस्तानसाठी निधी कमी करण्याची मागणी केली। मिलानमध्ये झालेल्या आशियाई विकास बँकेच्या 58व्या वार्षिक बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी AVDचे अध्यक्ष यांना पाकिस्तानला आर्थिक मदत कमी करण्याची विनंती केली। आपलं सरकार आपल्या संरक्षणासाठी इतकी कठोर आणि योग्य पावलं उचलते, मग आपण नागरिक म्हणून काय करू शकतो? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस, लष्कर त्यांचं काम करत असताना कोणतेही व्हिडिओ शूट करू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका। हाच आपला खरा सहभाग आहे। भारत सरकार यापुढे पाकिस्तान विरुद्ध जी काही कारवाई करेल ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।